हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना। आता वाजले सकाळचे 8 बघा। इथं पत्र्यावर आणि खाली 2 चिमण्या आहेत, मस्त आहेत। आणि हे बघा, ही आहेत माझी टॅमॅटोची झाडं मी लावलेली। आणि छोटं संगणे हे माझं इथं टाकत आहे अदितीचं पाणी। आणि हे बघा, आजूबाजूचं वातावरण दाखवते, ऊन पडलेलं आहे। आणि हे बघा, टॅमॅटोला असे छोटे छोटे फुलं यायला लागलेली आहेत, छोट्या छोट्या कळ्या पण आहेत, येत आहेत अजून 5-7 झाडं आहे, जास्त नाही आहे ना। आणि इथं आहे मिरचीचं झाड, आंब्याचं, झेंडूचं आणि तुळशीचे झाड आहे। अदितीला बाय करायला सांगत होते, पण अदिती ती त्यांची वाट बघत होती। विनीत ऑलरेडी शाळेमध्ये 7 वाजता गेलेला होता। शेवटी तिने कसं तरी बाय केलं। आता दुपारचे वाजलेले आहेत 1 आणि मी घेत आहे स्वयंपाक करायला। काही नाही, फक्त डाळ आणि सोयाबीनची भाजी बनवायची आहे। भात ऑलरेडी माझा झालेला आहे, तर सगळं चुलीवर बनवत आहे, गॅस गेला असल्यामुळे। तर आता पातेले ठेवते आणि त्याच्यामध्ये पहिले फोडणी टाकणार आणि त्याच्यानंतर मग डाळ ओतून डाळीला फोडणी देणार। डाळी ओतली, आता डाळ उकळते तोपर्यंत मग मी आता 2-3 शॉट काढून घेणार आहे। तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा, अजिबात स्किप करू नका। डाळ माझी झाली, मी ती दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतली। आता मी बनवणार आहे सोयाबीनची भाजी, साधी सिंपल। कढीपत्ता लसूण टाकला, ते तेलामध्ये फ्राय केलं की त्याच्यामध्ये कांदा, टमॅटो, शिमला मिरची आणि वाटाणे टाकणार आहे, एकत्र टाकणार आहे। आणि ते चांगले तेलामध्ये फ्राय करून घेणार। आणि त्याच्यामध्ये ते फ्राय झाले की त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आणि ते परत एकदा मऊ होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घेणार। मग घरामध्ये होते नव्हते तेवढे सगळे मसाले घेतले आणि त्याच्यामध्ये टाकले। आणि ते फ्राय झाल्यावर त्याच्यामध्ये सोयाबीन टाकले, थोडंसं पाणी टाकलं आणि मग सोयाबीन शिजेपर्यंत ते चुलीवर ठेवलं। आता सोयाबीनची भाजी झालेली आहे। तर अशा प्रकारे चुलीवर आज स्वयंपाक केला। कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।